हे जे टिपू सुलतान, हजरत टिपू सुलतान हे स्वतंत्र सैनिक होते पहिले, आणि जे नंतर तुमचे जे स्वतंत्र सैनिक आहे त्यांनी माफीनामे दिलेले आहे अंग्रेजाला. तर एवढं लक्षात राहू द्या, त्या धर्तीवर धरून मी त्यांचा स्मारक निवडून आल्यावर पहिला त्यांचा स्मारक बांधणार आहे, आणि कोणाला अडवायचंय ते अडू, ते आम्ही पण बघू कोण अडवायचं. हा पुण्यामधला एमआयएमचा उमेदवार हा काय म्हणतोय, मी निवडून आल्यानंतर टिपू सुलतानचं तिथं स्मारक उभं करेन आमच्या राज्यात, छत्रपतींच्या राज्यात. ही लोक कोण, कुठले एमआयएम वाले बाहेरून आले आणि मोठे झाले, आम्ही आमच्या लोकांसोबत उभे राहिलो म्हणून यांची बिशात झाली या राज्यामध्ये येऊन, आपल्या मातीमध्ये येऊन सगळ्या गोष्टी बोलण्याची. तुम्हाला माहितीये का, हेच जिहादी आक्रमण करणार, हेच जिहाद पसरवणार, आपल्या पोरी बाळींना हेच हात घालणार. शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत हीच सगळी पोचलेत, आणि यांना भर घालण्यासाठी आमचे जय भीमवाले बांधव सगळे त्यांच्या मागे पडतायत. बाबांनो, मी तुम्हाला आजही सांगतोय, कधी 60-70 वर्षानंतर व्हिडिओ राहील नाही राहील, पण एक लक्षात घ्या, जो काळ 450 वर्षापूर्वी या राज्यामध्ये आला आणि तेव्हा शिवछत्रपतींना जन्म घ्यावा लागला, तो काळ पुन्हा कधी ना कधीतरी इथं येईल म्हणजे येईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, माझा ऐकून घ्या, ती कधी येईल, जोपर्यंत आम्ही झोपतोय ना तोपर्यंत नक्की येईल. ज्या दिवशी आम्ही जागे होऊ ना, त्या दिवशी पुन्हा मराठ्यांचा इतिहास घडायला यांच्या बापजाद्यांची देखील हिंमत होणार नाही आपल्या समोर उभा राहण्याची. या मराठ्यांची ताकद यांना अजून माहिती नाहीये, त्यांना दाखवावी लागेल, आणि दाखवल्याशिवाय असल्या वल्गना ही सगळी लोक करणार नाहीत.